दररोज घडणाऱ्या घटनांवर चपखल भाष्य करणारा विशेष कार्यक्रम म्हणून मला बोलावं लागतं. नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय म्हणून मला बोलावं लागतं. काल अजितदादा पवार यांनी कर्जतला जे पक्षाचं अधिवेशन घेतलं, त्या अधिवेशनामध्ये मोठमोठे गौप्यस्फोट केले. अर्थातच मग उत्सुकता होती शरद पवार यांच्याकडून नेमकं या गौप्यस्फोटांबाबत काय सांगितलं जाणार, त्यावर काय खुलासे होणार. आज त्याच अनुषंगानं पुण्यामध्ये शरद पवारांनी एक बैठक घेतली. त्यामध्ये आमदार खासदार यांना बोलावण्यात आलं होतं, पदाधिकारी देखील कार्यकर्ते देखील उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील होते, एकनाथ खडसे होते, अनिल देशमुख होते. सुरुवातीला शरद पवारांनी राज्यात जी अवकाळी आणि दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे त्या संदर्भात शेतकऱ्यांना तातडीनं मदत करण्याची भूमिका आम्ही अधिवेशनात मांडणार आहोत आणि या संदर्भात ही बैठक घेतली असं सांगितलं. पण त्यानंतर मात्र आता पत्रकारांना नेमकी काय उत्सुकता आहे हे मी जाणून आहे, त्याबद्दल तुम्ही विचारायला हरकत नाही असं म्हटलं आणि पत्रकार परिषदेला सुरुवात केली. त्यामुळे आजचा विषयच दादांचे गौप्यस्फोट आणि साहेबांचे खुलासे असाच आहे. काल अजितदादांनी अगदी 1 मे पासून म्हणजे महाराष्ट्र दिन अर्थात कामगार दिन त्या दिवशी शरद पवार राजीनामा देण्याच्या तयारीत होते, अध्यक्षपद सोडण्याच्या तयारीत होते. पण त्या दिवशी विविध कार्यक्रम महाराष्ट्रात असल्यानं 2 मेला एका पुस्तकाच्या निमित्तानं त्यांनी मी अध्यक्षपद सोडतोय असं म्हटल्याचं दादांनी सांगितलं. आणि मग मात्र त्यातून जे काही पुढं दादांनी वेगवेगळे गौप्यस्फोट केले त्याचीच उत्तरं आज शरद पवारांनी या पत्रकार परिषदेत दिली. दादांनी म्हटलं होतं की तुम्ही सरकारमध्ये जा, मी राजीनामा देतो असं स्वतः शरद पवार म्हणाले होते. आणि त्याचवेळी 15 जणांची एक कमिटी देखील नेमण्यात आली, कार्याध्यक्ष आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींसाठी. नंतर सुप्रिया सुळे यांना देखील या संदर्भामध्ये आम्ही माहिती दिली. त्यामध्ये माझ्यासोबत काही मंत्री म्हणजे अर्थात पक्षाचे पदाधिकारी, आमदार देखील होते, खासदार देखील होते. त्यावेळी सुप्रिया सुळेंनी मी साहेबांशी या संदर्भात सविस्तर बोलेन, मला 7 दिवसांचा अवधी द्या असं म्हटलं. मग मात्र जेव्हा शपथविधी घेतला गेला त्यानंतर आम्हाला म्हणजे मंत्र्यांना शरद पवार साहेबांनी बोलावलं, नंतर आमदारांना बोलावलं, म्हणजे 17 जुलै असेल. आणि मग 12 ऑगस्टला पुण्यातील एका उद्योगपतींच्या घरी ते, मी, जयंत पाटील आणि ते उद्योगपती असे 4 जण आम्ही जेवणाच्या निमित्तानं भेटलो. या सगळ्या संदर्भाचा सिक्वेन्स जर सांगितला तर अजितदादा स्पष्टच म्हणाले की गाडी ट्रॅकवर आहे, गाडी ट्रॅकवर आहे. आधी मंत्र्यांना भेटले, नंतर आमदारांना भेटले. त्यामुळे शरद पवार नेमकं बोलतात एक आणि करतात वेगळं. असं नेमकं त्यांनी का केलं हे मला अजूनही कळलेलं नाही. असे खुलासेवार खुलासे, असे गौप्यस्फोट अजितदादांनी कालच्या अधिवेशनात केले. आणि मग मात्र उत्सुकता लागली ते अर्थातच आज शरद पवार त्यावर काय उत्तर देणार याची. अजितदादांनी जे काल गौप्यस्फोट केले त्याला शरद पवार गटाच्या विविध नेत्यांनी त्यावर पलटवार देखील केले. मग जितेंद्र आव्हाड देखील म्हणाले, त्यात अनिल देशमुख देखील म्हणाले, जयंत पाटील यांनी देखील आपली भूमिका मांडली. पण आज प्रत्यक्षात शरद पवार नेमकं काय बोलणार याबद्दल उत्सुकता होती. आणि पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांनी या संदर्भात स्पष्टपणे सांगितलं की मुळातच मला कुणाला विचारून अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची गरजच काय, मीच पक्षाचा मुळात अध्यक्ष आहे आणि तो निर्णय सामूहिक होता. त्यामुळे याला त्याला विचारून मला अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची गरजच काय, त्यामुळे मी त्यांना बोलावलेलं नाही असं शरद पवारांनी आज पहिला खुलासा केला. इतकंच नव्हे तर त्यांनी मागच्या 40-50 वर्षापूर्वीचा एक संदर्भ दिला. त्यावेळच्या पक्षामध्ये जे माझ्यासोबत 68-69 निवडून आले होते, 15 दिवस मी इकडे तिकडे काय गेलो तर सगळे मला सोडून गेले आणि उरले होते फक्त 6. त्यात मी होतो, म्हणजे उरले 5. आणि नंतर जेव्हा पुढे निवडणूक लागली त्या निवडणुकीत जे मला सोडून गेले ते परत सभागृहात सुद्धा दिसले नाहीत, हा इतिहास सांगतो. त्यामुळे आता जे मला सोडून गेलेत किंवा माझ्या पक्षाला सोडून गेलेत
त्यांचं पुढे काय होईल मला सांगायची गरज नाही आहे. आणि हा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणी स्थापन केला हे आता तरी कोणाच्या ज्ञानात भर घालण्याची गरज नाही, हे सगळ्यांनाच माहिती आहे. शरद पवारांनी थेट प्रश्नांची उत्तरं देत देत अजितदादांचे जे काही आरोप होते कालचे ते सगळे खोडून काढण्याचा प्रयत्न केला. अर्थात त्यांनी हेही सांगितलेलं आहे की लोकसभेची निवडणूक लढवण्याचा कुणालाही अधिकार आहे, कोणताही पक्ष कुठल्याही मतदारसंघात जाऊन कुठलाही उमेदवार देऊ शकतो, त्यामुळं त्याबद्दल माझी तक्रार नाही. बारामतीत मात्र आमच्या पक्षाचा उमेदवार कोण असेल हे आमच्या पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील ठरवतील, त्यामुळे त्यांनी त्यांच्या पक्षाचा कोण उमेदवार द्यायचा अजित पवारांनी हा त्यांचा प्रश्न आहे. यावर बोलताना आणखी त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मुळात अजितदादांविषयीची आमची तक्रार काय तर एकच आहे. मुळात त्यांना जर आत्ता आमच्या भूमिकेशी म्हणजे पक्षाच्या भूमिकेशी विसंगत भूमिका मांडायची होती, मग ज्यावेळी त्यांनी पक्षाकडून निवडणूक लढवली, राष्ट्रवादीचं चिन्हावर निवडणूक लढवली, राष्ट्रवादीच्या नेत्यांची म्हणजे माझ्या नावानं मतं मागितली, त्यावेळी त्यांची भूमिका कुठे होती? आणि आता पक्षाच्या नावावर निवडून आले, पक्षाच्या चिन्हावर निवडून आले, माझ्या नावावर निवडून आले, माझ्या नावावर मतं मागून निवडून आले आणि आता माझ्याच पक्षाशी तुम्ही विसंगती घेताय, हे कसं शक्य आहे? त्यामुळं मुळात आता लोकांना काहीतरी सांगावं लागणार आहे, म्हणून ही सांगोवांगी भूमिका काल अजितदादांनी मांडली. त्यामुळे अजितदादांच्या बोलण्यात किती सत्यता आहे हे तपासून पाहिलं हवं. मुळात मोदींनी सिंचन घोटाळ्याचे आरोप कुणावर केले हे तुम्हीच शोधा असं देखील त्यांनी पत्रकारांना म्हटलं. हे एवढं सगळं करताना मध्ये विषय निघाला तो अनिल देशमुखांचा. अनिल देशमुख जे काही काळ तुरुंगात देखील होते, राष्ट्रवादीचे नेते, प्लस त्यांच्याकडे मोठं पद गृहमंत्रीपद देखील होतं. आणि जेव्हा ते तुरुंगात गेले, तुरुंगातून सुटका झाल्यानंतर आता अनिल देशमुख नेमकं कुणाकडे हा प्रश्न निर्माण झाला होता, कारण की याच दरम्यान अजितदादांचा शपथविधी झाला होता, ते भाजपसोबत गेले होते. आणि मग मात्र अजितदादांच्या किंवा अजितदादा गटाचे जे काही मंत्री आहेत, खासदार आहेत, आमदार आहेत, त्यांच्यासोबत देखील अनिल देशमुख बऱ्याचदा बैठकांना असायचे, चर्चांना असायचे. पण काल अजितदादांनी म्हटल्यानुसार त्यांना मंत्रिपद हवं होतं. मी देखील माझी मंत्र्यांची जी यादी भाजपकडे पाठवली, त्यावेळी भाजपानं स्पष्ट म्हटलं की अनिल देशमुखांवर आम्ही बरीचशी ॲलिगेशन्स केलेली आहेत सभागृहामध्ये, त्यामुळे आता नुकतंच जर त्यांचं नाव आम्ही मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट केलं तर कदाचित चुकीचा संदेश जाऊ शकतो. त्यामुळे अर्थातच ते नाव काढण्यात आलं. आणि जेव्हा हे अनिल देशमुखांना समजलं की माझं नाव मंत्रिपदाच्या यादीत नाही आहे, त्यामुळं त्यांनी आमच्याकडून थेट शरद पवारांकडे ते शरद पवार गटात सामील झाले. यावर अनिल देशमुखांनी पलटवार केला. अनिल देशमुखांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की मी त्यांच्या बैठकांना उपस्थित होतो, याबद्दल माझी हरकत नाही, पण माझा पहिल्यापासून या गोष्टीला नकार होता की भाजपसोबत जायचं नाही, हे चुकीचं करतोय. आणि मी का जाईन? कारण की ज्या पक्षानं मला खोट्या आरोपाखाली अडकवलं, मी त्या पक्षासोबत का जाऊ? त्यामुळे मी शरद पवारांसोबतच आहे. अर्थात जयंत पाटील, प्रकाश सोळंके यांच्यावर देखील बऱ्याचशा काल आरोप प्रत्यारोप झाल्याचं आपण पाहिलं. काल दादा स्वतःहून म्हणाले होते की प्रकाश सोळंके यांना म्हणजे इतकी वेळा त्यांना राष्ट्रवादीचं अनेक पदं त्यांनी भूषवली असली तरी आता इतके जुने जाणते ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांना आता कुठल्या तरी पदाची गरज होती. 2019लाच त्यांना मंत्रिपद द्यायला हवं होतं, पण ते देऊ शकले नाहीत. त्यामुळे आता जयंत पाटलांकडे त्यांनी तर थेट राजीनामा देण्याची भाषा केली होती. मग मी स्वतः जयंत पाटील आणि प्रकाश सोळंके आम्ही सगळे तिघजण एकत्र होतो, त्यावेळी तुम्हाला कार्याध्यक्ष पद देऊ असं जयंत पाटलांनी माझ्यासमोर त्यांना शब्द दिला, पण नंतर तो शब्द पाळला गेला नाही. 2019चा शब्द होता, 2023 उजाडलं. तरी देखील कार्याध्यक्ष अध्यक्ष कोणतं जयंत पाटील. शेवटी मी स्वतः म्हणजे अजितदादा म्हणाले, मी स्वतः जयंत पाटलांना म्हणालो की आपण त्यांना शब्द दिलाय, आपण त्यांना शब्द दिलाय. तर त्यावर जयंत पाटील म्हणाले होते अजून वरिष्ठांनी मला सांगितलं नाही, तुम्हीच राहा, तुम्हीच राहा. त्यावर जयंत पाटलांनी पलटवार केला की जर मला तसं करायचं मला तसं करायचं असतं किंवा मला त्यांना पद द्यायचं होतं असं जे काही अजितदादा म्हणतात ते सगळं खोटं आहे. कारण की मुळातच आत्ता जी मंत्रिपदं वाटली गेली त्यात मग प्रकाश सोळंकेंना का मंत्रिपद दिलं गेलं नाही? आणि हा म्हणजे मी तर मुळातच राजीनामा द्यायला तयार होतोच की, पण अजितदादांनाच विरोधी पक्षनेता व्हायचं होतं, त्यांना या पक्षाच्या अध्यक्षपदावर मुळात इंटरेस्टच नव्हता. त्यामुळे मुळात याच्यात नेमकं खरं काय खोटं काय हा मुद्दा नंतरचा वेगळा. प्रकाश सोळंकेंनी देखील याच्यावर उत्तर दिलेलं आहे की जयंत पाटलांनी जे त्यावेळी केलं ते मुळात चुकीचंच होतं. त्यावेळी मला नुसतंच चहा पाणी नाश्ता द्यायचे, पण ज्यावेळी हा विषय निघायचा त्यावेळी ते बगल मारायचे
आणि आता ते म्हणतायत की अजितदादांनी तुम्हाला का मंत्रिपद दिलं नाही, तर ते तसं नाही आहे. म्हणजे तुम्ही घाण करायची आणि अजितदादांनी काढायची, हे कितपत योग्य आहे. अर्थात हा विषय वेगळा आहे. शरद पवार यांच्याविषयी अजितदादांनी ज्या भूमिका मांडल्या त्या भूमिका खोडता खोडता शरद पवारांनी अनेक खुलासे केले. त्यामध्ये त्यांनी स्पष्टच म्हटलेलं आहे की मुळात अजितदादांची ही भूमिका पक्षाची विसंगत होती आणि जो शपथविधी झाला तो शपथविधी देखील पक्षाच्या धोरणाचा भाग नव्हता, याचा पुनरुच्चार यावेळी शरद पवारांनी केला. शिवाय माझी नेहमीची भूमिका ही भाजप विरोधीच राहिलेली आहे. त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांनी जे 2004 पासून सांगितलं होतं की आपण एकत्र भाजपसोबत जाऊयात असं तसं वगैरे, तर ते प्रफुल्ल पटेलांचं म्हणणं होतं, माझं नव्हतं. मी स्पष्टपणे त्याला नकार दिला होता आणि जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही खुशाल जाऊ शकता असं मी देखील त्यांना म्हणालो होतो. पण आता प्रफुल्ल पटेल सांगतात ते वेगळं आहे. मुळातच प्रफुल्ल पटेल म्हणाले होते की मी आता एक पुस्तक लिहिन आणि त्यात खुलासेवार सगळे मांडेन, संदर्भ मांडेन. पण स्वतः शरद पवार म्हणाले की तुमच्या पुस्तकाची आम्ही वाटच पाहतोय, फक्त त्या पुस्तकामध्ये दिल्लीतलं घर ईडीने का ताब्यात घेतलं प्रफुल्ल पटेलांचं ते देखील त्यांनी लिहावं याची देखील मी वाट पाहतो. याचा अर्थ शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांचं देखील म्हणणं खोडून काढलेलं आहे. आणखी पुढे जर आपण पाहिलं तर मुळात अजितदादांचे आरोप हे शरद पवारांनी फेटाळून लावलेले आहेत. मी त्यांना बोलावलेलं नव्हतं. अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा हा माझा स्वतःचा विषय आहे आणि तेवढी स्वतःची माझी कुवत आहे असं शरद पवार म्हणाले. पक्ष कुणाचा हे कुणाला सांगण्याची गरज नाही आहे. आणि मुळात राष्ट्रवादीच्या चिन्हावर जे नेते निवडून आले आज तेच त्या पक्षाची प्रतारणा करतात, त्या पक्षाची विसंगत भूमिका मांडतायत. इतिहास काय सांगतो याचं उदाहरण मगाशी शरद पवारांनी काय म्हटलंय तुम्हाला मी सांगितलंच. त्यामुळे शरद पवार स्वतः म्हणाले की भविष्यात आता काय होईल, जे मला सोडून जातात, जे पक्षाला सोडून जातात ते सभागृहात दिसत नाहीत. राहिली गोष्ट लोकसभेच्या जागांची, तर 14 ते 15 जागा शरद पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस आहे ती लढवणार आहे आणि त्याचा निर्णय जयंत पाटील घेतील. मुळात बारामतीचा उमेदवार कोण असेल हे देखील प्रदेशाध्यक्ष म्हणजे आमच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत तेच हा निर्णय घेतील. आणि एक सूचक इशारा देखील त्यांनी जाता मुळात दिलेला आहे की मला जे सोडून गेले ते सभागृहात परत दिसत नाहीत. त्यामुळे आता शरद पवारांनी स्पष्टपणे आपली भूमिका मांडलेली आहे. अजितदादांनी जो काय आता सवता शोभा मांडलेला आहे किंवा आता जे काही स्वतःचा आमचाच पक्ष असं म्हणून जी काही ओढतायत, मुळात हा पक्ष स्थापन केला कोणी अख्ख्या महाराष्ट्राला नव्हे अख्ख्या भारताला माहिती आहे. त्यामुळे तिथपासून आत्तापर्यंतच्या शरद पवारांच्या सगळ्या भूमिका शरद पवारांनी या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केल्या. आणि अजित पवारांच्या बोलण्याविषयीची माझी तक्रार नाही, पण त्यांनी आमच्याच पक्षाचं चिन्ह वापरून माझ्याच नावावर मतं मागितली आणि आज आमच्याच मतांशी विसंगत होत आहेत याविषयी मात्र तक्रार आहे असं स्पष्टपणे शरद पवारांनी यावेळी म्हटलं. आता अजितदादांनी काल केलेले गौप्यस्फोट आणि आज शरद पवारांनी त्यावर दिलेले खुलासे, यातलं नेमकं तथ्य काय आहे हे मात्र आता येणारा आगामी काळच ठरवणार आहे. कारण की आता घोडा मैदान दूर नाही आहे, लोकसभा जवळ आली आहे, त्या पाठोपाठ विधानसभा आहेत, नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या देखील निवडणुका लागतील. त्यामुळे आता नेमकं काय घडणार, लोकसभेमध्ये जर सुप्रिया सुळे यांना शरद पवार गटाकडून तिकीट मिळालं तर मग अजित पवार कोणता उमेदवार देणार, सुनेत्रा पवार यांना उभं करणार का ज्यांच्या नावाची चर्चा आहे, का अन्य कोणी, याविषयी मात्र ही अत्यंत हाय प्रोफाईल निवडणूक असणार आहे. आणि मग शिरूर असेल, रायगड असेल आणि त्याच जोडीला जे 4 मतदारसंघ त्यांनी सांगितले होते, बारामती आहे, शिरूर आहे, रायगड आहे. आणि याच संदर्भात बोलताना त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की इथे आमचा मुळात उमेदवार आम्ही देणारच आहोत आणि त्याशिवाय आणखी बऱ्याचशा जागा लढवण्याचा म्हणजे जे उबाटा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडे ज्या जागा आहेत त्या जागा देखील आम्ही लढवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. आणि एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि आम्ही तिघं स्वतः बसून ते ठरवू की नेमकं कोण कुठल्या जागा कोणाच्या पारड्यात येणार आहेत. त्यामुळे आता नेमकं एकनाथ शिंदे म्हणजे शिवसेना नेमक्या किती जागा लढवणार, भाजप किती जागा लढवणार आणि अजित पवार गटाला किती जागा मिळणार याच्यावरच खरं गणित आता लोकसभेचं ठरणार आहे. त्यामुळं मुळातच जर आत्ता आपण पाहिलं तर बारामतीमध्ये उमेदवार देण्याचं अजित पवारांनी स्पष्ट म्हटलेलं आहे. रायगडमधून आता त्यांच्याकडे सुनील तटकरे हे मुळातच तिथले खासदार आहेत, त्यामुळे ते देखील पुन्हा त्या ठिकाणी त्यांना तिकीट देण्याची शक्यता आहे. शिरूरमध्ये मात्र आता ते दुसरा उमेदवार देण्याची शक्यता आता या ठिकाणी नाकारता येत नाही. आणखी अमोल कोल्हे हे शरद पवार गटाकडून कदाचित निवडणूक लढवतील. त्यामुळं आता नेमकं काय होणार, कोण कुठल्या
जागी कुणाला उमेदवारी मिळणार याच्यावरच बरंचसं गणित अवलंबून आहे. आणि हे सगळं घडताना मग मात्र काटेकी टक्कर होणार आहे ती शरद पवार गट व्हर्सेस अजित पवार गट. याच दरम्यान या पक्षाची सुनावणी देखील सुरू आहे. राष्ट्रवादी नेमकी कुणाची याच्यावर देखील सुनावणी सुरू आहे. आणि हे सगळं घडत असताना मुळातच सातारा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे, जिथं शरद पवारांनी सभा घेतली होती, पाऊस पडला होता आणि श्रीनिवास पाटील निवडून आले होते. त्यामुळं बारामतीला अजित पवार कोण उमेदवार देणार, साताऱ्याला अजित पवार कोण उमेदवार देणार, शिरूरला अजित पवार कोण उमेदवार देणार, या सगळ्या गोष्टी असतानाच एकमेव फक्त रायगडची जी जागा आहे, जे त्यांच्याच आत्ता अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत सुनील तटकरे यांनाच पुन्हा उमेदवारी देणार का, या सगळ्याच गोष्टींवर आता खरी महत्त्वाची पकड या पक्षावर राहणार आहे. कारण की जे 3 खासदार आहेत ते मुळातच आत्ता शरद पवारांच्या गटाकडे आहेत. त्यामध्ये अमोल कोल्हे आहेत, सुप्रिया सुळे आहेत आणि श्रीनिवास पाटील आहेत. आणि अजित पवार गटाकडे मात्र एकच खासदार आहेत, ते म्हणजे सुनील तटकरे. आता नेमकी भूमिका अशी आहे की या 4 जागी अजित पवार कोणते उमेदवार देणार, शरद पवार गटाकडून कोणते उमेदवार उभे राहणार, आणि मग उरलेल्या जागांवर शरद पवार व्हर्सेस अजित पवार गट या दोघांमध्ये चुरशीची लढत होणार का, हे सगळं आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीतच पाहायला मिळेल. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणात जसं तिकडे एकनाथ शिंदे म्हणजे शिवसेना व्हर्सेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या 2 गटांच्या लढती असतील, आणि इकडे शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 लढती असतील, आणि यांच्यातच खरी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. उरला काँग्रेस आणि भाजप यांनी मात्र आपली जे उमेदवार आहेत ते आपापल्या जागेवर निवडण्याचा चंगा अर्थातच बांधला असणार आहे. त्यामुळे खऱ्याच रुचीच्या लढती पाहायला मिळतील. उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व्हर्सेस शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे, आणि राष्ट्रवादी अजित पवार गट व्हर्सेस राष्ट्रवादी शरद पवार गट. याच्यातूनच कळेल की नेमकी राष्ट्रवादी कोणाची आणि शिवसेना कोणाची. पाहत राहा म्हणून मला बोलावं लागतं. दररोज घडणाऱ्या घटनांवर चपखल भाष्य करणारा विशेष कार्यक्रम म्हणून मला बोलावं लागतं.